नमस्कार. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी देखील अनेकदा बोलत असताना ऑपरेशन टायगरचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवरती आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी ज्या खासदारांची मोठी बैठक बोलवलेली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. येत्या 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी खासदारांची बैठक बोलवली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांना बैठकीसाठी बोलावल्यानं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाचे अनेक जे खासदार जे होते ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. तर त्यासोबत नागेश पाटील आष्टीकर यांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तर खासदार संजय पाटील यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूसही एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवरती या बैठकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर दरम्यान दुसरीकडे आज धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्याने मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलं आहे. राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 7 खासदार हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता ओमराजे निंबाळकर यांनी या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा त्या ठिकाणी होत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा पराभव झाला होता. तेव्हापासून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना गलती पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यांच्यामध्ये गलती होताना आपल्याला दिसत आहे आणि ही गलती रोखण्याचं आव्हान जे आहे महाविकास आघाडी पुढे असणार आहे. याचा सर्वात मोठा फटका हा आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.